25 वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमंकाळ येथे सुरू झाली आहे. डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात. प्रशस्त वेटिंग एरिया, अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी, स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा, तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, म्हसोबा गेट, अग्रणी मेगा मॉल, पहिला मजला, NT पाटील नगर, कवटेमंकाळ. संपर्क 023 41 222 900, मोबाईल 92 72 10 40 41. रांजणी गटातील राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रियांका गेंड यांना युवा नेते मोहन खोत गटाचा जाहीर पाठिंबा. विठुरायाच्या वाडीत गावात दोन्ही विरोधक एकत्र. रांजणी पंचायत समिती राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रियांका अर्जुन गेंड यांना विठुरायाच्या वाडीत युवा नेते मोहन खोत, उपसरपंच धनाजी माळी, विकास सोसायटीचे चेअरमन शंकर खैरावकर, सदाशिव दोडमिसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व नागरिकांनी एकमुखी पाठिंबा देऊन प्रियांका गेंड यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आमदार रोहितदादा पाटील यांच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात मोहन खोत गटाने राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. युवा नेते मोहन खोत, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष अर्जुन गेंड यांच्यात यापूर्वी राजकीय संघर्ष अटीतटीचा होता. राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष अर्जुन गेंड यांच्या पत्नी प्रियांका गेंड यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्याने युवा नेते मोहन खोत यांनी अनेक वर्षानंतर गावात पंचायत समिती गटाची उमेदवारी मिळत असल्याने आमच्यातील राजकीय संघर्ष संपला असल्याचे जाहीर केले. त्यामुळे राजकारणात खळबळ माजलेली आहे. युवा नेते मोहन खोत यांनी गावच्या विकास कामांसाठी तसेच गावात राजकीय संघर्ष न करता विकास कामांची गंगा वाहती ठेवण्यासाठी प्रियांका गेंड यांना उमेदवारीसाठी जाहीर पाठिंबा देत असल्याचे आमदार रोहितदादा पाटील यांच्या समोर सांगितले. राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अर्जुन गेंड व मोहन खोत यांच्या गटातील संघर्ष संपविण्यासाठी माजी सभापती दादासाहेब कोळेकर, मार्केट कमिटीचे सभापती महेश पवार, हयूम सावनूरकर, संजय मनसोडे यांनी प्रयत्न केले. यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन शंकर खैरावकर, व्हाईस चेअरमन शंभू माळी, विठुरायाची वाडी गावचे उपसरपंच धनाजी माळी, माजी सरपंच नयना खोत, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग खोत, शिवाजी महानूर, आकाश खैरावकर, नंदू करांडे, दरिकांत दोडमिसे, रमेश चव्हाण, सदाशिव दोडमिसे, निलेश करांडे, अनिकेत करांडे, अमोल महानूर, विश्वजित खोत, बाबू शेजाळ, राजू स्वामी, हनुमंत खोत, सागर खोत, धनगर समाजाचे अध्यक्ष राम महानूर, माळी समाजाचे अध्यक्ष विष्णू माळी यांच्यासह प्रमुख मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोहन खोत यांनी केलेले भाषण पुढे पाहूया. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क. आजचा हा प्रचार शुभारंभ आयोजित केला तरी सुद्धा बऱ्यापैकी लोक या ठिकाणी उपस्थित राहिले. दादा, मी पहिल्यांदा सुरुवातीला आमच्या गावच्या वतीनं तुमचा आभार मानतो. आमच्या या गावाला 1967 साली एक गाव स्थापन झालं, कवटेमंकाळपासून साईडला असणारे गाव. 1967 पासून आज आठवते मला 50 ते 55 वर्ष झाली या गाव स्थापन होऊन. या गावातील लोकांनी, अनेक लोकांनी तळ हाताच्या फोडापासून आमच्या सर्वसामान्य लोकांच्या, जुन्या लोकांपासून, आमच्या आजोबापासून आतापर्यंत या देशामध्ये इतिहास असेल की एका गावाचा 45 वर्ष सरपंच हे या गावानं घडवून दिलं. त्यानंतर 50 वर्ष असं अनेक वर्ष या गावाने गाव लेवलला काम करण्याची संधी या लोकांना मिळाली. पण हे करत असताना तालुका लेवलला एखादा सरपंच झाला तर तो कायम लगेच तालुका लेवलला एखादं मार्केट किंवा पंचायत समिती मागण्याचा प्रयत्न करतो. पण ते गावाचं दुर्दैव आहे, आम्हाला तालुका लेवलला कधीच संधी मिळाली नाही. ज्यावेळी निवडणूक लागली, निवडणुकीच्या निमित्ताने अर्जुन सर असतील, आमचे शाजी दोडमिसे असतील, आम्ही सर्वांनी प्रत्येक ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षामध्ये आम्ही उमेदवारी मागितली. परंतु दादा मोठ्या मनानं आमच्या या गावाला आपण संधी दिली, त्याबद्दल आमच्या गावच्या वतीने परत एकदा आपला आभार मानतो. दादा, निश्चितपणे प्रचाराचा आज पहिल्यांदा शुभारंभ या गावामध्ये होत असताना आम्ही विश्वासाने सांगतो, अर्जुन सरांची जी मंडळी आज तुम्ही उमेदवारी दिली ते आमच्या ताईच आहेत. निश्चितपणे या गावाचा, विठुरायाची वाडी गावाचा स्वर्गीय नानासाहेब सगरेंच्या पासून स्वर्गीय विजयाण्णा होते, त्यानंतर कवटेमंकाळ तालुका तासगाव मतदारसंघ एक झाला. जे स्वर्गीय आराराबांचं मतदारसंघात आगमन झालं
ते आगमन झाल्यानंतर या गावापणे नेहमी आबा असतील, आबांना सातत्याने या गावाने लीड देण्याचं काम केलं. आबांनी ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती असेल त्यावेळी अनेक निवडणूक आबांनी ज्या नेतृत्वाकडे लढल्या गेल्या, सातत्याने या गावाने लीड देण्याचं काम या तालुक्यामध्ये गावामध्ये 7-8 गाव जी मोजली जातात त्या गावामध्ये आम्ही लीड देण्याचं काम निश्चितपणे पूर्वी या ठिकाणी केलं. स्वर्गीय आबा वारल्यानंतर अनेक मंडळी सोडून गेले, पण आम्ही सुद्धा ताकदीने त्या ठिकाणी सुमनताईंच्या पाठीमागे राहिलो. सुमनताईंच्या पाठीमागे सुमनताई आमच्या पाठीशी राहिल्या आणि आम्ही नेहमी या गावातून जी जबाबदारी देईल ती जबाबदारी पूर्ण करण्याचं विश्वासानं आम्ही पूर्ण केलं. कालांतरानं हे झालं असेल, भले आमच्यातले असतील किंवा अर्जुन सरांचे असतील, राजकारण करत असताना हे थोडंफार होत जातं, परंतु आता आपण एकत्र झालेलो आहे. तिथून पुढच्या काळामध्ये किंवा याच्या पाठीमागे सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांच्या काही अडीअडचणी असतील ती मध्यरात्री आम्हाला सांगा. दादा त्यावेळी आमची मोठी कुठलेही आमचं 2 नंबरच काय सर्वसामान्य काम करत असताना एखाद्या माणसाच्या पाठीशी एखादा अन्याय होत असेल, त्या अन्यायाच्या पाठीशी तुमची मदत लागेल, त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला मदत करावी, सहकार्य करावे, एवढीच अपेक्षा या सर्व लोकांच्या माध्यमातून करतो. त्याचबरोबर या गावातील अनेक विकास कामं होतच आहेत, परंतु अजून विकास काम वंचित हे गाव आहे. वंचित होण्याचं काम आज यल्लमा मंदिरचा आमचा ट्रस्टीचा विषय चालू आहे, त्यानंतर तीर्थक्षेत्रासाठी बसवण्यासाठी आपण प्रयत्न करावा. आज म्हैशाचं पाणी चालू आहे. अजून मी स्वर्गीय आबांच्या कृपेने त्या काळामध्ये पोट कॅनलची कामं झाली. आज बऱ्यापैकी खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवटेमहांकाळ.